काय सांगायचं आहे. आमचं जीव हे झालं, भिया लागलो आम्ही. 3 वाजताच घरात पाणी शिरल्यावर आम्ही पाऊस घरात पाणी घरात होतं. मग कोण आलं ना का गावात? कोण आलं नाही, कोण आलं नाही. सरपंचाला 100 कॉल केलं तर सरपंच आमच्या घरापासून नाही ना, गावातला नागरिक चौऱ्याला फोन केल्या केल्या आली त्याने का तिने? आलं की चरण चौरे आलं. एका कॉल मध्ये एक कॉल केला की आलं चरण चौरं आलं ना. आम्ही काय नागरिक नव्हतो का? हो, बसला आल्या आल्या आलं. आम्ही काय नागरिक नव्हतो काय? नमस्कार दर्शक हो, पंढरी झटका न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. आता नुकत्याच जिल्हा परिषदचं बिगुल वाजलेलं आहे. जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि त्याच अनुषंगाने आज आपण आलेलो आहोत पाटकुल गावात. आणि पाटकुल गावात आज आपण येथे एक ज्येष्ठ नागरिक आजी आहेत, आपण त्यांच्याशी काही संवाद साधणार आहोत. तर पाहूयात आपण, आता साधूयात आजीशी संवाद. नमस्कार आजी. नमस्कार. आपलं नाव काय? सैरंदाबाई दत्तू काटे. आपण इथं पाटकुलमध्ये किती दिवसापासून राहतात? 81 पासून राहते. आता जिल्हा परिषदची निवडणूक लागलेली आहे, जिल्हा परिषदची निवडणूक जाहीर झालेली आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात हा पेनूर गट हाय व्होल्टेज ठरत आहे. सर्वांचं लक्ष, सोलापूर जिल्ह्याचं लक्ष पेनूर मतदारसंघाकडे लागलेलं आहे. तरी ह्या पेनूर मतदारसंघात आपल्याला 22 जिल्हा परिषद सदस्य म्हणून कोण पाहिजे? चरण चौरे. चरण चौरेच का, रामदास चौरे आहेत, बाकी आणि इच्छुक उमेदवार आहेत, भरपूर इच्छुक माणसं आहेत या तालुक्यात. तर आपणास चरण चौरेनं काही विकास केलाय का आपल्या इथं? आपला विकास केला. रात्रभर पाऊस पडत होता. रात्रभर पाऊस आला. रात्रभर पाऊस होता, घरात पाणी घरात होतं. मग कोण आलं ना का गावात? कोण आलं नाही, कोण आलं नाही. सरपंचाला 100 कॉल केलं तर सरपंच आमच्या घरापासून नाही ना, गावातला नागरिक नाही. कोण जाणारे रस्त्याने येणारे जाणारे रस्त्याने सुद्धा बघत होती, पण आमच्याकडे कुणी आलं नाही. शेजा पाजारी कोण? शेजा पाजारी काय, विनोद साळव्याच्या घरात पाणी शिरलं आणि माझ्या घरात पाणी शिरलं. मग दुसऱ्या कोणाला फोन केला तुम्ही? चरण चौरेला केला का? चरण चौऱ्याला फोन केल्या केल्या त्याने आली का तिने? आलं की चरण चौरे आलं. एका कॉल मध्ये एक कॉल केला की आलं चरण चौरे. आल्यावर कोकलेट लावला, कोकलेटनं पाणी काढून दिलं. मग आम्ही 3 वाजल्यापासून बाहेर होतो. आमची लहान लहान लेकरं, आमच्या नाकात तोंडात पाणी गेलं आणि माझं बारकं लेकरून नातून माझा होता. आम्ही पाण्यातच होतो. पाण्यातनं निघायला आम्हाला कळना. तरी रात्रभर पाण्यात होता. रात्रभर आम्ही पाण्यात होतो घरातच. नाका तोंडात पाणी गेलं. साहेब, आम्हाला काय सांगायचं आहे. आमचं जीव हे झालं, भिया लागलो आम्ही. 3 वाजताच घरात पाणी शिरल्यावर आम्ही भिया लागलो. अचानकच 3 वाजता पाणी आलं. अचानक 3 वाजता पाणी आलं. आम्ही मायलिकीच घरात. आम्हाला गडी नाही, माणूस नाही. आमचं मालक वारल्यामुळं आम्हाला गडी माणूस नाही. आमच्याकडे कोण गावातलं नागरिक लक्ष देत नाही. आता मग कुणाला सांगावं? सरपंचाला आम्ही फोन केला तर सरपंचानं फोन सुद्धा माघारी केला नाही. मग चरण भाऊला केला फोन तर लगे त्याने आलं. आल्यावर लगे कोकलेट लावला, पाणी काढलं. मग आम्ही जरा हे झालो. मग पुन्हा त्यांच्या मागं सगळं लोक आलं गावातलं पळत पळत. मग बस आल्यावरच आलं ना. आम्ही काय नागरिक नव्हतो का? हो, बसला आल्या आल्या आलं. आम्ही काय नागरिक नव्हतो काय? आम्हाला मताचा अधिकार आहे का नाही? तुम्ही काय करा, नागरिकाला माझी कळकळीची विनंती आहे. चरणराज चौऱ्यांना जर तुम्ही मत दिलं तर तुमचं आमच्यासारखा टाइम तुम्हाला येणार नाही, एवढी माझी कळकळीची विनंती आहे. आता आपण त्यांच्या नातूशी संवाद साधणार आहोत. आपलं नाव काय? समर्थ विनोद साळवे. आपण आता सध्या काय करता? कितवी मध्ये शाळा शिकता? मी 10वी मध्ये शिकत आहे आता सध्याला. आपल्या इथं पाणी आलतं मध्ये, अतिवृष्टी आलती, त्याच वेळेची परिस्थिती काय होती? म्हणजे नक्की आपल्या घरामध्ये पाणी होतं का, काय होतं नक्की? खूप कठीण परिस्थिती होती. मला तर असं वाटतंय की ही परिस्थिती अशी कोणावर येऊ नये. मी त्यावेळेस सर्वप्रथम 3 वाजता ज्यावेळेस पहाटे उठलो, बघितलं तर काय सगळीकडे पाणीच पाणी होतं. आमच्या कमरेला लागेल एवढं पाणी ह्या दारामध्ये होतं व आमच्या दुसऱ्या घरामध्ये सुद्धा पाणी शिरलेलं होतं. नंतर मी फोन घेतला व चरणराज चौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी मला असं बोलले की मी 5 ते 10 मिनिटात तिथे त्यांनी लगेच पोहोचेल. आपला फोन उचलला. हां, 2 मिनिटातच त्यांनी फोन उचलला व ते मला असे बोलले की मी 5 ते 10 मिनिटामध्ये तिथे येतो. मग व ते आले आले का नंतर? आणि ते आले सुद्धा. काम चालू झालं का लगेच? आल्यानंतर त्यांनी पाहणी केली. पाहणी केल्यानंतर लगेच कोकलेट लावून पूर्ण पाणी काढण्यास सुरुवात केली. मग निघालं का पाणी? निघालं ना. आणि एकाच वर्षीसाठी तर नाही तर एक
कधीच पाणी येणार नाही अशी त्यांनी परिस्थिती इथं करून गेली. तशी सोय केली का हा. म्हणजे कधी पाणी येणार नाही. हा, येत नाही आता नंतर पाणी. त्याच्यानंतर पाऊस झाल्यानंतर कधी काय पाणी आलं कधी का? पाणी येत नाही. त्या दिवशी नंतर आलंच नाही पाणी. तेव्हापासून ते त्यांनी इथं काम केलं का तेव्हापासून पाणी चाललं इथं. पाणी साचलंच नाही. ते बोलले ना की एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व, असे ते बोलले तसे ते वागतात. म्हणून सर्वांना एक विनंती आहे, सर्व मोहोळ तालुक्यातील नागरिकांना अशी विनंती आहे की येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये धनुष्यबाणचे बटन दाबून चरणराज चौरे यांना बहुमताने विजयी करा.